नमस्कार मित्रांनो, विवाहित स्त्रीच्या मनात जर परपुरुषाबद्दल विचार येत असतील तर याला कुठे ना कुठे तो पुरुष पण जबाबदार असतो. मित्रांनो, मी सर्वच पुरुषांना इथे चुकीचं ठरवणार नाही, पण या समाजात असे पण काही पुरुष असतात की ज्यांना लग्नच करायचं समजतं, मुलांना जन्म घालायचं समजतं, पण जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा हात वर करून स्त्रियांवर जबाबदारी टाकून मोकळे होतात. अशा वेळी पदरात ती मुलं घेऊन तिनं काय करावं? मित्रांनो, विचार करा, बेजबाबदार पुरुषाला किंवा एखाद्या दारुड्याला संसारिक आणि जबाबदारी घेणारी मुलगी पत्नी म्हणून मिळते, पण हा नराधम याला कामाचे पैसे मौज मजेवर घालवायचे किंवा दारू जुगारात घालवायचे असतात. पण घरात पत्नी, मुलं, शिक्षण यांचा खर्च कोण करणार? प्रत्येक वेळी स्त्री चुकीची नसते. विचार करा, एखाद्या स्त्रीचा नवरा कामधंदा करतो, पगार झाला की 2 दिवसात उडवून मोकळा होतो. मित्रांनो, लोकांचं कर्ज पाणी फेडत ना घरात 2 टाईम नीट जेवण बनेल एवढं तो देण्याच्या लायक नसतो. अशा वेळी स्त्री कुठेतरी त्या मुलांसाठी जगत असते आणि ती तिचा आधार शोधत असते. अशा वेळी तिच्या भावना समजून घेणारा, जबाबदारी उचलणारा आणि तिला सपोर्ट करणारा एखादा पुरुष भेटला तर तिच्या मनात नक्कीच त्या विवाहित असून सुद्धा परपुरुषाबद्दल विचार येणार. अशा वेळी आपण त्या स्त्रीला चरित्रहीन किंवा तिला काहीच बोलू शकत नाही, कारण तिच्या नवऱ्याच्या वागण्याने 4 लोकांच्या बघण्याच्या नजरा तिच्याविषयी नक्कीच बदललेल्या असतात. तिला शारीरिक गरजेपेक्षा मानसिक आधार देणारी व्यक्ती ती शोधत असते. जर तिचा नवरा बायका पोरांना उपाशी ठेवून स्वतः एकटा मौज मजा करत असेल तर त्या स्त्रीची काय चूक? जन्माला घातलेल्या मुलांची काय चूक? अशा बेजबाबदार पुरुषांना त्यांची पत्नी समजावून थकली असेल, सर्व प्रयत्न करून थकली असेल, तर त्याचं वागणं तो सोडत नसेल, तर अशा सुधारण्याच्या मार्गावर नसेल, तर अशा स्त्रियांनी शरीराने त्याच्या जवळ असल्या तरी त्या मनाने त्याच्या आत्म्यात परपुरुषाबद्दलच विचार राहतात म्हणण्यापेक्षा तिला त्यावेळी आधार देणाऱ्या पुरुषाबद्दल विचार येतो. यावेळी त्याला सर्वस्वी जबाबदार तिचे घरचे असतात. ती स्त्री चुकीची नसते. विचार करा मित्रांनो, तिला मन आहे, भावना आहेत. तिला वाटत असेल आपल्या नवऱ्याने कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं, मुलांसोबत वेळ घालवावा, आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करावा, पण तो पुरुष तो करण्यालायक नसेल तर ती स्त्री कधीच चुकीची नसते. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ इथेच संपवते.